करता येत नाही का भक्ती अशी? जरूर करता येते ना. आम्ही आमच्या मारेगावला बैठक होती दर 15 वाड्यांच्या. आम्ही असे काही कार्यक्रम राहिले तर आम्ही आवाज कमी करतो, मोठे आवाज नाही करता येते भक्ती. संतांनी शिकवलं तरी का नाही. म्हणून वैष्णव जन तो तेने कहे जो पीर पराई नाही का म्हणते. वैष्णव त्याला म्हणते, भक्त त्याला म्हणतात. आपल्या जगण्यापासून, आपल्या बोलण्यापासून, आपल्या खाण्याघेण्यापासून, आपल्या बसण्या उठण्यापासून, आपल्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमापासून लोकांना त्रास होता कामा नये. मगाच माझ्या गावाला धामणीचे लोक आले, बाबाजी म्हणे इतके वर्ष झालं काम करता हो. आमच्या गावात गरीब लोक आहे म्हणे, ज्यांना फोडणीला तेल नाही, खायला अन्न नाही. मग कार्यक्रम मी करतो, फक्त 9 लोक वर्गणी काढतो म्हणे, 10व्याला वर्गणी मागत नाही म्हणे आम्ही. असं काही नियोजन करा बापू. एक दवाखान्याचा झटका आला 10,000 खर्च करताना तुम्ही का फरक पडते. 2-2 हजार काढले 10 जण कार्यक्रम केला तर मोठं मन करा ना. मोठं मन करासाठी भक्ती आहे का लहानसं मन करासाठी भक्ती आहे, विचार केला पाहिजे. म्हणून आपण प्रत्येकाने भक्ती मार्गामध्ये रंगलो पाहिजे. पण त्या रंगण्याने जन प्रसन्नले मना, जनाच्या मनावर प्रसन्नतेचा भाव म्हटला पाहिजे. लोकांना काही त्रास झाला नाही पाहिजे, असे काही संस्कार घडा. लक्षात घ्या. अंगे आपना तरला, अंगे आपना तरला, अंगे आपना तरला, मार्गी तारी दुनियाला, मार्गी तारी अपरोक्षांचा गौरव, अपरोक्षांचा गौरव, अपरोक्षांचा गौरव, भक्ती करा. तुमच्या पूजा पद्धतीने करा. आम्हाला असं कळते सगळ्यांच्या पूजा पद्धती सारख्या राहत नाही, असूही नाही, कारण संस्कार अलग अलग आहे. तुम्हाला माहीत आहे आपले मुसलमान बांधव नमाज पडताना कोणती दिशा त्यांना पवित्र असते? पश्चिम. त्यांना आराधना करायची, नमाज पडायचं आहे तर त्यांना पश्चिम दिशा पवित्र आहे. आणि तुम्हाला कोणती दिशा पवित्र आहे? पूर्व दिशा. पूर्व. चांगलं आहे ना, काही हरकत नाही. तुमचे जे रीतिरिवाज आहे, तुम्हाला कोणाला हत्ती देव आहे, कोणाला भुलाई देव आहे. कोण म्हणते देव करू नका, तुमच्या देवाचं खंडन करावं का? अरे मनोभाव नाही ती करावी, ती पूजा मनेची उत्तम. लौकिकाचे कामं नाही येथे. लौकिकासाठी, दांभिकतेसाठी, कामिकतेसाठी, धनसमृद्धीसाठी भक्ती करू नका. ती भक्ती तुमच्या जीवनामध्ये किती पैसा खर्च करून, किती जनसमुदाय मिळवून जर तुम्ही जन्मभर केली मित्र, ही भक्ती जीवनामध्ये सुख समाधान देत नाही. लक्षात घ्या. म्हणून सांगे ज्ञानांचा अनुभव. भक्तीला जो ज्ञानाची पाहिजे, कारण ज्ञान हे भक्तीच्या पोटी जन्म घेते. लक्षात घ्या. ज्या दया तहा भक्ती, जहा भक्ती तहा ज्ञान, ज्या
जहा ज्ञान तहा धर्म वेही संत सुजान. हे वे संत भक्त भाविक धार्मिक. कुणाला म्हणावं धार्मिक? आपल्याला धार्मिक कार्यक्रम चालू आहे. त्याची व्याख्या काय? धार्मिकतेची संतांची व्याख्या काय? या 3 गोष्टीचा समुच्चय जगण्यामध्ये असेल तो संत आहे. कोणत्या? जहा दया तहा भक्ती. ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे. दया माझ्या मनामध्ये असल्यानंतर मी कोणाला शिवाय देईल का? कोणाची निंदा करील का? कोणाला लुटतील का? नाही नाही नाही. भक्षण हा धर्म दयेचा नाही. दयेचा धर्म आहे रक्षण. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. तुलसी दया न छोडिये, जपलग घट में प्राण. भक्ती करणाऱ्यांनी, उत्सव करणाऱ्यांनी, सप्ताह करणाऱ्यांनी जरूर अग्नी काढा, जेवण द्या, सगळं काही करा. मित्रो, अंतकरामध्ये दयेला जागा द्या. लक्षात द्या. निर्दयतेचं अंत करून सदाचाराने जीवन घडते. सदाचाराने जीवन घडते. ज्ञानाने दुःख हरण होते. ज्ञानाने दुःख हरण होते. सदाचाराने जीवन घडते. सदाचाराने जीवन घडते. ज्ञानाने दुःख हरण होते. ज्ञानाने दुःख हरण होते. ज्ञानाने दुःख हरण होते. दयावान मनुष्य सदाचारी असतो. लक्षात घ्या. सदाचार नाही नाही सदाचार, व्यर्थ भूषणांचा भार. चित्त नाही स्थिर, काय करील मंदिर. मंदिरामध्ये उभा आहे पण चित्त चंचल आहे. नाना प्रकारचा भेष आहे. फाटा फेटा बांधून आहे, धोतर नेसून आहे, कमरेला फळकं गुंडाळून आहे आणि संताचा वेश घेऊन स्टेजवर उभा झाला. परंतु नदी के किनारे बकचुगे, मिन तो जाने हंस है. हंस जान के किए संग, उसके मुँह में मच्छी है. नदीतल्या मासोळ्यांना वाटते बगडी उभी राहते नदीच्या काठावर. मासोळ्याला वाटते आमचे साधू आले, दर्शनाला जाते तर तो टप टप गिळते. त्या प्रकारे वाटते नाही अनंत माझाचा कार्यक्रम गोविंदपूरला आले का मग द्या, प्रत्येकानं आरतीत टाका, रुपया 2 रुपये टप टप गिळा. आहे का? आरतीतले पैसे बावाजीने, दानदक्षिणेचे पैसे बावाजीने. असे काही बगडे होऊ नका, असे काही भक्त होऊ नका मित्र हो. भक्ती त्यासाठी आहे जे दीन दुबळे आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. भक्ती मार्गात असणाऱ्या धार्मिक लोकांनी, सज्जन लोकांनी, ज्ञानी लोकांनी, उपासकांनी आपलं अंतकरण लोकांच्या प्रेमाखातर लावलं पाहिजे. परंतु भक्ती कशी आहे? देवाची ती भक्ती त्रासवी या जना, अंतरे तू भावना जागविती. या भक्तीनी घराघरामध्ये, समाजामध्ये, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, पंथामध्ये कलह माजला बाबाजी. अर्थशून्य भासे मजहा कलह जीवनाचा. अर्थशून्य भासे मजहा कलह जीवनाचा. धर्म न्याय नीती सारा कल्पनेचा. धर्म न्याय नीती सारा कल्पनेचा. धर्म न्याय नीती सारा शून्य भाषा मजहा कलह जीवनाचा. शून्य भाषे मजहा कलह जीवनाचा. धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. अर्थशून्य भासे मजहा कलह जीवनाचा. धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. नाही, मोठमोठ्या कलाविद्या आहेत, आकर्षक कार्यक्रम आहेत, चमत्कार अवडंबर आहेत. मोठे मोठे पैसे खर्च करतो,
श्रम तयार करतो, खर्ची घालतो, परंतु काय अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनांचा, धर्म न्याय नीती सारा खेळ कल्पनेचा. असं जर माध्यम आपलं भक्तीचं असेल मित्र हो, जीवनामध्ये सुख मिळणार नाही. प्रत्येकाला वाटतं मी आमच्या घरामध्ये सात्विक लोक आहे जी लहानपणापासून भक्ती केली जी बाबाजी, कोणाचं आम्ही वाईट केलं नाही, आमच्या पदरी हे आलंच कसं कसं शक्य आहे बाबाजी. बोया पेट बब्बूल का तो आम का असे खाय, कबीर कमाई आपके निष्फल कबीर न जाय. बाबडीचे झाडं पेरा ना आंबे खातो म्हणा, तर कसं कोणता देव तुम्हाला आंबे चारल? कुठचंही येईल उतरेल तुमच्या अंगणात आंबे चारासाठी? शक्य आहे? खर्च कसाही कराल, कसे उत्पन्न कराल, पाप करून कर्म कराल तर कसं सुख समाधान प्राप्त होईल? आम्ही नेहमीच सांगतो, व्याधी, गरिबी, वेदना, बंधन तथा विपत्ती, पूर्वकर्म के पापफल भोगे होई निवृत्ती. संतांचा सिद्धांत आहे. 5 गोष्टी ज्या आहे त्या 5 गोष्टी तुम्हाला देव नाही वाचवत, हे आपल्या पूर्वकर्माच्या पापकृत्यांचं फळ आहे. कोणते? व्याधी, शारीरिक आणि मानसिक आजार आहे ना, हे आजार आपल्या कर्माचं फळ आहे बाबाजी. कोण तुम्हाला बिमार पडते, कोण तुम्हाला सुख देते? शरीरामध्ये काही जाऊ देऊ नका, मनामध्ये काही घालू नका. मनामध्ये चांगले विचार पाठवा, शरीराला आवश्यक आहे तेच पाठवा. काही पाठवलं आणि देवाला म्हणलं का पोट ठूस भरलं की जी देवा 5 दिवे लावते तुपाचे, पण महापोट खाली होऊ दे, होईल का? शक्य नाही. असा खेळ करू नये, अशा कल्पनेचा विस्तार करू नये, प्रचारकांनी करू नये, श्रोत्यांनी ऐकू नये. काही डोक्यामध्ये दिमाग ठेवला पाहिजे. तुका म्हणे ज्ञानाची ते भन आपल्याजवळ ज्ञान नाही. भक्ती मार्गाला जो ज्ञानाची ठेवा. कोरी ज्ञान कोरी भक्ती, जाय अंधश्रद्धेची हाती. तुकड्या म्हणे ही सांगड, बांधून चढा भवगड. राष्ट्रसंत दिलेला ही सांगड ठेवा. भक्ती आणि ज्ञान, भक्तीविना ज्ञान नाही, ज्ञानाविना भक्ती नाही. भक्तीला ज्ञान जर जोडीला राहिलं तर भक्तीचा अर्थ आपल्या देवाचे चरित्र नाठवे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. भक्तीच्या मार्गामध्ये ज्या देवाची आपण भक्ती करतो त्याच्या चारित्र्याचं अवलोकन करा, त्याचा आदर्श पहा. अनंत महाराज तुमचे गुरु आहे, अनंत महाराज तुम्ही शिष्य आहे. अनंत महाराजांची बोलण्याची पद्धत कशी आहे, त्यांची खाण्याची पद्धत कशी आहे, त्यांची जगण्याची पद्धत कशी आहे, ते कुठं भेटतात, कसे बोलतात, कुठं थांबतात, जरा पहा थोडं. काय टाळतात? पाहत नसतं तर नातं काय असतं? कशासाठी? गुरु शिष्याचं नातं, पती पत्नीचं नातं कशासाठी आहे? रात्रीमध्ये भानगडीत आणण्यासाठी, किटकिट करण्यासाठी नाही. तो म्हणते तू मेली तर बरं होते, हा म्हणते तू राहील मेला तर बरं होते. हे कुठं नातं हो काजी? आला आला जमाना उलटा, आणि लेख मारतो बापाला गोटा, सून ते सासूच्या लटा. भक्ती तर चालूच आहे. गणपती दरवर्षीच बसवते, 1000 लोक जेवणही देते. कसं शक्य आहे बाबाजी? नाही, मग विचार केला पाहिजे. भक्तीचे ते वर्म आले जया, भक्तीचे ते वर्म आले जया, भक्तीचे ते वर्म भक्तीचे ते वर्म आले जया, भक्तीचे ते वर्म आले जया, भक्तीचे ते दया क्षमा शांती वसे तेथे, दया क्षमा शांती वसे तेथे, दया क्षमा शांती वसे तेथे, वसे तेथे. दया क्षमा शांती वसे तेथे, वसे तेथे, वसे तेथे.
क्षमा शांती बसते दया क्षमा शांती दया क्षमा शांती बसते शांती बसे दया क्षमा शांती बसे भक्ति के सेवा हरे जया भक्ति के सेवा हरे जया भक्तीचे ते वर्म आले जय हाती दया क्षमा शांती वसे तेथे. भक्ती आपल्या दुसरी लागला भक्तीच्या रंगणी जन प्रसन्नले म्हणे. भक्ती मार्गाने जीवन जगत असताना भक्तीचे कार्यक्रम करत असताना दया क्षमा शांती वसे तेथे. दया असेल तर काम भावना उफाळणार नाही, क्षमा असेल तर क्रोध येणार नाही, आणि शांती असेल तर लोभ होणार नाही, लोभ येणार नाही. जीवन अशांत आहे म्हणून लोभ करावे लागते. लक्षात घ्या बाबाजी. दया क्षमा शांती वसे तेथे हे 3 लक्षण आहेत ज्यांच्या जीवनामध्ये भक्तीचं वर्म कळलेलं आहे. भक्ती मार्गाने जगणारे लोक दयावान होते, क्षमाशील होते आणि शांत होते. जीवन यासाठी जगायचं आहे, श्रम यासाठी करायचा आहे. शेती वाडी नोकरी चाकरी ज्या करतो आपण ते शांत जीवन बनवण्यासाठी आहे. जीवन अशांततेनं भारावण्यासाठी नाही. जीवन निर्दयतेने जगावं, खूनखटले करावे, संघर्ष करावा, कोर्ट कचेऱ्या करावा, वैरत्वानं जीवन जगावं, वैरत्वाचे संबंध ठेवा, यासाठी भक्ती नाहीच आहे बाप. हो, भक्ती आहे कशासाठी? म्हणून भक्तीच्या मार्गाने तुम्ही आणि मी, तुमच्यामध्ये विकार आहे, माझ्यामध्ये विकार आहे, कारण हा विकार घेऊनच देह घेऊन आला. विकाराचा देह आहे हा, सद्गुणाचा नाही आहे. देह येतानाच विकार घेऊन आला हा जीव. तुमच्या जो होते, माझ्या जो होते, परंतु आपण ते विकार बाहेर घालवण्याचा प्रयत्न करूया भक्तीच्या मार्गाने. बिना आचरण चरित्र पावे सारी भक्ती खोका. राष्ट्रसंताचा संदेश आहे राजे हो. आपल्या अंतकरामध्ये आचरणाचा उदय झाला पाहिजे. आणि असा जर नसेल मित्र हो, कितीही काळ तुम्ही सप्ते करा, नामजप करा, भक्ती करा, व्रतवैकल्य करा, असल्या उपायाने काही उपासना तत्व साधत नाही जमत राहते. म्हणून भक्तीचा आधार घेऊन अंतरी, 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 भक्तीचा आधार घेऊन अंतरी. रूप करी हृदय सारे, ज्ञान रूप करी हृदय सारे, हृदय सारे, ज्ञान रूप करी हृदय सारे, ज्ञान रूप करी ज्ञान रूप करी हृदय सारे, हृदय सारे. भक्तीचा आधार
देऊन अंतरी भक्तीचा धार देऊन अंतरी भक्तीचा धार देऊन अंतरी. भक्ती मार्ग त्यासाठी आहे. मी आजच्या कार्यक्रमामध्ये स्पष्टच बोलत आहो. तुम्हाला ज्या देवी देवतीची भक्ती करायची आहे जरूर करा. देवी देवतीची भक्ती करणं, गेलेल्या लोकांच्या स्मरणार्थ आपल्या अंतकामध्ये आदरभाव ठेवणं, दुसऱ्याला श्रद्धेचं स्थान देणं, दुसऱ्याविषयी आदर बाळगणं कधीच त्याज्य नाही संतांच्या साहित्यामध्ये आणि संतांच्या कथनामध्ये. परंतु अर्थाचा अनर्थ करू नका. करुणी संतांचा अनादर जी पूजा करी मज प्रार ती पूजा नव्हे केवळ लता प्रहर मज समर्पिला. भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला भागवतामध्ये सांगितलं आहे. संतांच्या वचनाचा अनादर करून जे जगणारे लोक आहेत, संतांच्या वचनांचा अनादर करून जे जीवन मर्यादा पाळणारे लोक आहेत, ती माझी पूजा नव्हे, ते लता प्रहार मला समर्पण केलं आहे. आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला दक्षिणा द्याल तरी आम्हाला मत काही समाधान नाही आहे. कपडे घ्याल तरी समाधान नाही, पुरणपोळी घालाल तरी समाधान नाही. आमच्या कार्यक्रमामध्ये फक्त संती बोलिले ते आचरा आणि तुकड्या म्हणे शांती धरा. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. चिडू नका, संघर्ष करू नका, वैर करू नका, घाबरू नका. मन मोठं करा. मन मोठं करण्याचा कार्यक्रम आहे. म्हणून भक्तीचा आधार घेऊन आपलं हृदय ज्ञानरूप केलं पाहिजे, देहरूप नाही. हृदयामध्ये ज्ञानाची भावना असली पाहिजे, देहाची भावना नाही. देहभावना मिटली पाहिजे. देहभाव हारपला तुझं पाहता विठ्ठला. हा देहभाव दूर होण्यासाठी भक्ती आहे, नाही का? धरुणी देहभाव चित्ती मुक्त ब्रह्मादिक ना होती, नाही का? म्हणून हा देहभाव मिटवा आणि सांगे ज्ञानाचा अनुभव आणि अपरोक्षांचा गौरव. दोन प्रकार आहेत. एक आपल्या समाजामध्ये शब्दांचा गौरव आहे, अपरोक्षाचा नाही आहे. शब्दांचा गौरव, शब्दाचं महात्म्य आहे, शब्दाचा अवडंबर आहे, चमत्कार आहे. म्हणून अपरोक्षानुभूती घ्यावी. अनुभव हाची प्रमाण यज्ञांगीच देवपण आणि हेची संत ग्रंथांचे सत्य कथन जाणावे श्रोती. अनुभव सांगतो तुम्हा प्रती जे करू म्हणाल तेची साधेल निश्चिती. करा करारे आत्मोन्नती तुकड्या म्हणे. संतांचे वचन आहे का? म्हणून संतांना तुकड्या म्हणे सवे त्यांच्या भ्रांती मिटता ती मनांच्या. आपल्या मनाची भ्रांती मिटवायची असेल, आपलं मन उरवायचं असेल, आपलं मन शांत करायचं असेल तर अशा हे आदर्शवान जे लोक होऊन गेले यांच्या संगतीमध्ये, त्यांच्या वचनाच्या संगतीमध्ये जीवन जर आपण घालवलं तर आपली भ्रांती मिटलीशिवाय राहणार. संगतीने संगतीने शंका मनाच्या पडती पडते, शंका मनांच्या पडती. शंका मनांच्या पडती पडती, शंका मनाच्या पडती, शंका मनाच्या पडती. संगतीने फिरते मनांच्या पडती, शंका मनांच्या पडती पडती, शंका मनाच्या पडती पडती, मनांच्या पडती, शंका मनांच्या पडती.
कामनांच्या पडती संगतीने फिटे राहतो संगतीने फिटे राहतो जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग जय पांडुरंग हरी पांडुरंग हरे जय पांडुरंग हरी पांडुरंग हरे जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरे जय पांडुरंग हरी पांडुरंग हरे पांडुरंग हरी पांडुरंग हरे जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरे जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी पांडुरंग हरे जय पांडुरंग हरी पांडुरंग हरे पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरि जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग